छावा भाग 89. थंडीने दाटलेले धुके फोडीत दिलेरच्या पठाणी फौजा विजापुरावर निघाल्या. आघाडीला दिलेर संभाजीराजे सर्जाखान ढालगजावरच्या हौदात बसले होते. राणू अक्का आणि दुर्गाबाई पठाणी जनान्याच्या तांड्यातील मेण्यांतून चालल्या होत्या. त्या तांड्याला हत्यारबंद पठाणांचा कडेकोट पहारा होता. मोगली फौजा विजापूरपासून 5 कोसांच्या पल्ल्यावर येऊन ठाण झाल्या. मराठे झडपा घालून त्यांचे लचके तोडण्याचा प्रयत्न करीत होते. विजापुरात हलकल्लोळ माजला. आदिलशाही आता डुबणार. पठाण विजापूर मरणाला घालणार. थंड्या मिजाजाने दिलेर विजापूर कसे घेरावे याचा बेत आखू लागला. औरंगाबादेहून शहा आलमचे त्याला एकटाकीने खलिते येत होते. सेवा मोगलाईत घुसला आहे. सैन्यबंदीनं टाकोटाक ह्याला परतवून विलायत राखावी. दिलेर आता खलिता मांडीखाली दाबत होता. त्याला हातातोंडाशी आलेल्या विजापूरचा घास सोडायचा नव्हता. अखेरचा म्हणून दिलेरने विजापूरच्या वजीराला मसूदला खलिता धाडला. त्याच्या उत्तराची वाट बघत मोगली फौजा केव्हाही विजापुरावर तुटून पडायला खड्या ठाकल्या. दिलेर खुशीत होता. विजापूर पाडून तो औरंगजेबाला सिद्ध करून देणार होता की दख्खन सुभेदारी हा फक्त माझा एकट्याचा हक्क आहे. शहाजाद्याला परत उत्तरेत नामजाद करावे. पण त्याच्या या सुखस्वप्नावर शिवाजीराजांनी मावळी पाणी ओतले. औरंगाबादेला 5 मजला इतक्या लगत असलेले जालना हे मोगलांचे अव्वल मातब्बर ठाणे राजांनी दिवसाढवळ्या लुटले. जालना जळाला. शहा आलमने दिल्ली दरबारला खलिता धाडून याचे खापर दिलेरच्या माथ्यावर फोडले. दिल्लीहून निघालेले दिलेरची खरड करणारे फरमान तळावर आले. मजकूर होता, काफर को रोको, पीछे हटो. हातातील फरमानाचा चुरगळा करीत नाराज दिलेर सरफडला. सब सत्यानाश कर दिया इस शहजादे ने और सेवा ने. बंदिस्तीने तळ दिलेल्या फौजेला दिलेरचे हुकूम सुटले. उखाड़ दो डेरे शामियाने, मिरज का मोर्चा लगाओ, आदिलशाही मुल्क तबाह कर दो. चिडलेल्या पठाणांच्या फळ्या मिरजेचा रोख धरून जाळपोळ लुटालूट करीत निघाल्या. हरावलीला होते इखलास, इरज आणि खैरत. दिलेर संभाजीराजे सर्जाखान यांच्या चौखूर उधळत्या घोड्यांच्या टापांखाली गावेच्या गावे बेचिराख होऊ लागली. माखनापूर, जालगिरी, होनवाड, तेलंग लुटले गेले. प्रत्येक गावात दिलेर आणि सर्जाखान वाली नसलेल्या हिंदू प्रजेचे तांडे दोरखंडांच्या दावणीला बांधून त्यांची धिंड काढू लागले. विटंबना करू लागले. ती समोर बघताना संभाजीराजे आतल्या आत घुसमटू लागले. सगळ्या वाटाच रोखल्यामुळे स्वतःवरच चिडूत सरफडू लागले. मागून पठाणांच्या जनाना तांड्यातून येणाऱ्या अक्कासाहेब हे सारे बघून संतापाने नुसत्या होरपळत होत्या. भोवती आपलं म्हणावं असं कुणीच नसल्याने उरातली आग उरातच थोपवीत होत्या. तिकोटा हे गाव आले. दिलेरच्या बेभान हशमांनी घरट्या घरट्यात घुसून लूटमार केली. उभा गाव दिवसाढवळ्या धडाडून पेटला. आजवर ओलांडली नव्हती ती हद्द सर्जाखानाच्या हशमांनी ओलांडली. बेघर बेआसरा झालेल्या हिंदू रयतेच्या बाया बापड्यांच्या आबरूवर घाला घातला. लोंडी रंडी म्हणत बायकांना अंगाखाली घेण्यासाठी पठाण मोगल हशम त्यांच्या मागून वखवखल्या जनावरांसारखे गावातून सैराट धावू लागले. जीवाच्या आकांताने वाचवा वाचवा असा हंबरडा फोडत 300 बायांनी विहिरी आडात आपले असहाय्य बेवारशी देह झोकून दिले. आभाळाला तडा गेला. अश्रूंचे रक्ताचे रूप घेऊन सूर्यरस पाझरू लागला. लुटीची अत्याचाराची दौडीची मस्ती चढलेले दिलेर सर्जा तिकोट्याहून तडक अथणीला निघून गेले. आपली फौज पाठीशी घेत अथणीचा रोख धरत दौडणाऱ्या संभाजीराजांचे मस्तक संतापाने थडथडत होते. घणावर घण बसत होते. मांडेखालचे घोडे त्यांच्या बसणाऱ्या जबरदस्त टाचेने कळवळून खिंकाळत चौटाप उधळत होते. समोर अथणी आली, पेटली. हातपंजा उठवून संभाजीराजांनी पाठची सेना थोपती केली.
पेटत्या अथणीची आग त्यांच्या डोळ्यात उतरू लागली, देहा मनात मस्तकात पाझरू लागली, धमण्यांचे भोसलाई रक्त पेटवू लागली. मागे न वळताच एकेकाचे नाव घेत आपल्या फौजेचे सरदार त्यांनी पुढे पेश घेतले. सर्वांवर जळजळीत नजर फेर टाकीत जबानीचा करडा कोरडा ओढला. खबरदार, किसने गाव में कदम रखा तो कलम कर दिया जाएगा, सेना यही रोक दो. वकुबाचे 25 एक धारकरी निवडून बाजूला घेत संभाजीराजे गरजले, हमारे पीछे आव. आणि कायदे झाडीत घोडा फेकीत अथणीत घुसले. पेटत्या अथणीच्या पेठांतून पेटता भोसला तीरासारखा चालला. हे रूप, हा आवेश वेगळा होता. सारा गाव बेचिराख करून एका झाडाच्या घेराखाली दिलेर सर्जा इखलास घोड्यांवर मांड घेऊन उभे होते. त्यांच्यासमोर लुटीची प्रतवारी लावण्यात काही पठाण गढले होते, कलकलत होते. उधळते संभाजीराजे थेट दिलेर सामने आले. गोंधळलेले धपापणारे जनावर कायद्यांनी थोपवीत पाय उतार झाले. आइये राजे. पठाणही हसत पाय उतार झाला. खान, ये क्या चल रहा है. संभाजीराजांचा पालटलेला जरब भरणारा आवाज साऱ्यांनाच जाणवला. सर्जा इखलासही पाय उतार झाले. मतलब. भुवया चढवीत दिलेर गुरगुरला, आमच्या डोळ्यांदेखत आमच्या रयतेची ही कुत्ते मौत, औरतींची बेइज्जत. किसकी रयत? तुम्हारी. गर्दन मागे टाकीत पठाण खदखदून हसला. पठाण, आम्ही जाब विचारतो आहोत. संभाजीराजांच्या फटक्याने दिलेरचे बेगुमान हसणे थिजले. जाब? हमें आदत है जाब पूछने की, सुनने की नहीं. हैसियत संभालो. पठाणाची गर्दन नागफण्यागत ताठ झाली. कसली हैसियत? तुमच्या पठाणी जनान्याची अशी बेइज्जत केली तर? राजे, जुबान संभालो. ये काफरों का जनाना नहीं है. पठानों के मर्द हाथ हथियार उठाकर जान की बाजी लगाते हैं जनाने पर. तुम मामूली 70,000 मनसबदार हो, हम सालारे दखन हैं. तुम्हारा कबीला हमारे जनाने में है. होश रखो. खामोश. कमरेच्या हत्याराची मूठ उपसत संतापाने थरथर कापणारे संभाजीराजे थेट दिलेरवर धावले. फासळ्या फासटून दिलेरने त्यांच्याच काळजाला हात घातला होता. होश रखो, संवारो म्हणत सर्जा खानाने चलाखीने पुढे होत संभाजीराजांचे मनगट पकडले. एव्हाना इखलास, खैरत, इरज यांची पठाणी हत्यारे म्यानाबाहेर सरकली होती. हाताच्या इशारतीवर दिलेरने ती खाली पाडली. थंड दमदार बोलीत दिलेर संभाजीराजांना म्हणाला, सुना था तुम्हारे अब्बाजान ने आगरा में शहंशाह को तेज मिजाजी का तरीका दिखाया था. भरे शाही दरबार में वाकई तुम उसके सही फर्जंद लगते हो. प्रत्यक्ष दिलेरच्या तोंडून आबासाहेबांचे वर्णन ऐकताना अंगावर वीज पडावी तसे संभाजीराजे शहारले. मनाचे बांध फुटत चालले. अपमान, संताप, स्वतःचीच चीड, खंत आणि अगतिकता भोसल्यांच्या डोळ्यात साकळून आली. पठाणांसमोर उभे राहणे मुश्किल झाले. फिरका घेत संभाजीराजे वळले. चित्ता उडावा तशी झेप टाकीत जनावरावर स्वार झाले. खोर झाडीत जनावर उधळले. त्यांचा पाठलाग घ्यावा म्हणून इखलास, खैरत, इरज यांनी पटापट घोड्यांवर उड्या घेतल्या. त्यांना रोखत दिलेर थंडेपणाने म्हणाला, जवां है, मर्द है, सब्र गंवाता है, ठंडा हो जाएगा. सांज धरून दिलेर सर्जाच्या फौजा ऐनापुराकडे कूच झाल्या. अथणीलगतच्या डोंगर पायथ्याला संभाजीराजांचा तळ पडला. खिदमतगारांनी उठविलेल्या डेऱ्यात संभाजीराजे बेचैन फेऱ्या घेत होते. राख झालेली अथणी अंधारात डुबत होती. विचारच विचार माणसांचे रूप घेऊन हातच्या कोरड्यांनी संभाजीराजांना निर्दयपणे फटकारून काढू लागले. तुम एक मामूली मनसबदार हो, किसकी रयत, ये काफरों का जनाना नहीं है. दिलेर, दिलेर, कोण, कुठला, कुठल्या मुलखाचा. मांजऱ्याच्या तळावर कलम झालेले वळवळणारे शेकडो हात.
तिकोट्याच्या विहिरी आडात फुगून तरंगणारी शेकडो अश्राप जनानी प्रेत, जळून राख होणारी घरटी झोपडी, कळवळून हंबरडा फोडणाऱ्या मेलो वाचवा म्हणून ऊर पिटणाऱ्या दशदिशा. युवराज, युवराज कशाला आलात या खातेऱ्यात? मायेनं विचारणारी ती कोणी पगडी. पस्तवाल एके दिवशी, तुम एक मामूली मनसबदार हो, होश रखो, तुम्हारा कबीला हमारे जनाने में है. गड जिंकून आलात, तुमची आरती कशी उतरावी उमजत नाही आम्हास. भावनेपोटी काहीतरी करून बसता तुम्ही, मग ते निपटणं नाही साधत. अक्कासाहेब, तुम्हावर हत्यार धरणं आमचं काम नाही. या मायेच्या बोलांना दिलेला बेगुमान जाब. नरसाळा, गड घेतल्याखेरीज हटणार नाही आम्ही. नको नको ही मनसब, ही जखडून टाकणारी खिल्लत. निघावं येथून आणि कुठं जावं? मुलखात, आमच्या. तिथं कुणी तुम्ही मामुली आहात म्हणणार नाही. जावं, पण कुठल्या तोंडानं? या अपेशी हातांनी पिछाडीचे सारे दोर तर आम्हीच तोडून टाकले. त्या थोर पुरुषाला निरोप दिला, परंतु ते तुमचा सह्याद्री जिंकण्यासाठी. सह्याद्री जिंकू म्हणणाऱ्याला कधीच मिळत नसतो, शरण आलेल्याला कधीच परत सारीत नसतो. त्याला तरी कुठल्या तोंडानं शरण जावं? आज हयातीची पुरती शिकस्त घेतली आम्ही. काय काय करून बसलो हे आम्ही? सुन्न बधीर झालेले ठणकते मस्तक तळहातांनी गच्च आवळीत संभाजीराजे खाटल्यावर बसले. चारी पायात दातेरी गोमचाप करकचून बसलेला हत्ती जागीच कोंडून पडावा, यातनांनी तळमळत राहावा, तसे त्यांचे वाट चुकलेले राजमन कोंदून कोंदून पडले. युवराज, डेऱ्याच्या दारातून कातर साद आली. मान उठवून संभाजीराजांनी बघितले. मेहुणे महादजी निंबाळकर दारात उभे होते. यावेळी, तुम्ही इथून जा, आम्हास मेहरबानीनं एकले सोडा, आमच्या जखमांवर मीठ फासू नका. संभाजीराजे तिडकेने बोलले. महादजी दबक्या आवाजात म्हणाले, आता तुम्हाला आम्ही एकले सोडूच शकत नाही. मीठ फासण्यासाठी नाही, तुम्हाला मिठाची आण देण्यासाठी आलो आहोत आम्ही. मतलब? होता तोही आवाज दबका घोगरा करीत महादजी जवळ आले. युवराज, तुमचा घात झाला आहे. पठाणाला दिल्ली दरबारचा हुकूम आला आहे. तुम्हाला जेरबंद करून दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. तुमच्या झगड्याचं निमित्त करून केव्हाही पठाण तुमच्या दंडात काढण्या घालायला कमी करणार नाही. दिमाग शांत ठेवा. जे करायचं ते सावधानगीनं आणि तातडीनं करा. रातोरात हा तळ सोडा. कुठंही जा, सावध असा. निघतो आम्ही. महादजी जायला निघाले. दाजीसाहेब, कळवळून संभाजीराजांनी त्यांना दबकी साद घातली. आम्ही तुम्हाला टाकून बोललो, शर्मिंदे आहोत आम्ही. ते मनात ठेवू नका, सावध असा. महादजी बाहेरच्या अंधारात गडप झाले. आता आग्र्यातील कोठडीतल्या आबासाहेबांचे सावध शहाणपण स्मरत विचारांचे दुसरेच चक्र संभाजीराजांच्या मनात फिरू लागले. एकसारखे डेऱ्याच्या दारात येऊन ते मागून येणाऱ्या अक्कासाहेब आणि दुर्गाबाईंच्या मेण्याचा माग घेऊ लागले. खानसाम्याने डेऱ्यात आणून ठेवलेला थाळा तसाच चौरंगीवर पडला होता. काहीतरी सुचल्याने संभाजीराजांनी बाहेरच्या पठाणी पहारेकऱ्याला याद फरमावले. नायक, तुम्हारे हश्मों को आराम दो, दूसरा पहरा हम फरमाएंगे. जी. नायकाने डेऱ्याभोवतीचे थंडीत पहारा देणारे पठाण आरामाला सोडले. सज्जनगडावरून सोबत आलेल्या मावळ्यांतील माणसे निवडून संभाजीराजांनी त्यांना आपल्या डेऱ्यावर पहारा जोडून दिला. थंडीने बेजार झालेले पठाण जागजागी आगट्या पेटवून घोळक्यांनी त्यावर हात शेकीत बसले. रात्रीचा पहिला प्रहर परतला. धापावल्या भोयांनी अक्कासाहेब आणि दुर्गाबाईंचे मेणे संभाजीराजांच्या डेऱ्यासमोर आणून थोपे देत थांबविले.
अक्कासाहेब आणि 6 महिन्यांचा मदनसिंह छातीशी घेतलेल्या दुर्गाबाई मेणा उतार झाल्या. मावळी पहारा देत असलेल्या मुजऱ्यांची दाद न घेता तरातर चालत अक्कासाहेब डेऱ्यात घुसल्या. शालनामा पांघरलेले, केस विस्कटलेले संभाजीराजे खाटल्यावर जागत बसले होते. विजेचा कोरडा फुटावा असे डेऱ्यात जरबी बोल उमटले. बाळ महाराज, शरम वाटते तुमच्या करणीची आम्हास. अक्कासाहेब तुम्ही? होय, आम्हीच. तुम्हाला निकडीचं बजावण्यासाठी आलो आहोत आम्ही उरफुटी. तुमच्या फौजेचा तिकोट्यावरचा पराक्रम डोळ्यांनी बघून आलोत. आम्हाला नाही जमणार तुमच्या असल्या पराक्रमाची साथ करणं. थंडी होती तरी संतापाने अक्कासाहेब नुसत्या थरथरत होत्या. चेहरा ओढलेले संभाजीराजे त्यांच्याजवळ आले. पडल्या गर्दनीने म्हणाले, तो पराक्रम सर्जाखानाचा आहे अक्का. आम्ही पुरते फसलो आहोत. घात झाला आहे आमचा. ही एकच रात्र आमच्या हाताशी आहे. क्षणात अक्कासाहेबांचा संताप चिंतेत पालटला. मतलब? आम्ही नाही समजलो तुम्ही काय म्हणता ते. कुठल्याही क्षणी दिलेर आम्हाला जेरबंद करून दिल्लीला धाडू शकतो. त्याला बादशहाचा तसा लेखी हुकूम आला आहे. बाळ महाराज, भयाने अक्कासाहेबांना नीट चित्कारताही आले नाही. शांत व्हा. आम्हाला आमच्या करणीचं बक्षीस पावलं तर त्याचं काहीच वाटणार नाही. चिंता आहे ती तुमची. तुम्ही सुखरूप या तळाबाहेर निघणं आहे. दिवस फुटायच्या आत. अक्कासाहेब सुन्न झाल्या. पाठीशी उभ्या असलेल्या लेकूरवाळ्या दुर्गाबाईंकडे बघत कळवळ्याने म्हणाल्या, काय करून बसला आहात हे तुम्ही बाळ महाराज? तुम्ही वाटचाल केलीये, आराम घ्या. आम्ही आहोत. संभाजीराजे कसल्या तरी धीराने म्हणाले. नाळेच्या त्या तिघांना घेरून टाकणारी, काळजांना जाणवणारी भयान शांतता डेऱ्यात पसरली. अक्कासाहेब दुर्गाबाई खाटल्यावर टेकल्या. दुर्गाबाईंनी झोपल्या मदनाला लेटता केला. तिघेही विचारांच्या डोहात बुडत चालले. काय करावे सुचत नव्हते. रात्र काळ पावलांनी पुढे पुढे सरकत होती. हताश डोळे एकमेकांना निरखत होते. पुन्हा कुठेतरी जाऊन स्थिरावत होते. मध्यरात्रीचा समय आला. बाहेर पहारा देणारा एक धारकरी डेऱ्यात आला. वर्दी देत म्हणाला, धनी, मुलखाचा हारकारा हाय. पाठवू? पाठव. अर्जोजी यादवांच्या गोटातील एक जासूद संभाजीराजांच्या समोर पेश झाला. तिवार मुजरा देत त्याने काही न बोलता 2 खलिते पेश केले. एक होता छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दुसरा होता त्यांच्या सूनबाई येसूबाई साहेबांचा. छत्रपतींनी लिहिले होते, मोगलाईत, इदलशाहीत वा कुतुबशाहीत तुमच्या मनाजोगते ते कधीच घडणार नाही. देखत पत्र स्वार होऊन दौलतीत निघून यावे. आम्ही तुमचा साजेल तैसाच मरातब करू. कसलाही शक अंदेशा मनी ठेवू नये. येसूबाईंनी लिहिले होते, जे ऐकतो आहोत ते सोसण्यापलीकडे जहाले. इकडे यावे. ते घडले नाही तर आम्हासच चढे घोड्यानिशी स्वारीच्या दर्शनास यावे लागेल. आपला नाही तो नाही, संगती असलेल्या जनान्याचा खयाल बरा धरावा. कुणाचे? जवळ आलेल्या अक्कासाहेबांनी दबके विचारले. शालनाम्याने पापणी कडा टिपत खलितेच संभाजीराजांनी त्यांच्या हाती दिले. मुलखाचे, आबासाहेबांचा आणि युवराज्ञींचा. परत यावे म्हणून. पाझरलेले युवराज बघून जासुदाची आशा पालवली. धाडसाने त्याने जबान खोलली. धनी, आम्ही चाकर माणसं, पर जीव राहत नाही. महाराजांचा अंत बघू नगासा. गाववेशीवर आपला जमाव ठाण हाय. निघायचं म्हटलंसा तर? तेच करणार आहोत आम्ही. याच पावली जमावात जा. सांगावा दे आमचा. दिवस फुटीला कबिल्यानिशी आमची वाट बघा म्हणावं. सावधानगीनं निघ. वैजी. जासुदाचे कान भरून पावले होते. तो लगबगीने बाहेर पडला. रात्र चढू लागली. बाहेरच्या पहाऱ्याला संभाजीराजांनी सूचना दिली.
मावळा तेवढा एक जाग तयार ठेवा. आम्ही निघा म्हणताच दौडायचे आहे. अंगावरचा शालनामा संभाजीराजांनी उतरून ठेवला. मनसबीची वस्त्रे काढून डेऱ्याच्या कोनाड्यात फेकून दिली. सादिलवार कपडे अंगी चढविले. डेऱ्याच्या अंतःपुराकडे बोट दावीत ते अक्कासाहेबांना म्हणाले, आतल्या पेटाऱ्यातला मर्दाना पेहराव अंगी घ्या अक्कासाहेब. या वेशात तळाबाहेर निघणे नाही साधणार. अक्कासाहेब दुर्गाबाई अंतःपुरात गेल्या. अंगचा जनानी साज उतरून त्यांनी मर्दाना पेहराव चढविला. एक वार डेऱ्याबाहेर येत संभाजीराजांनी अंदाज घेतला. 300 मावळा हळूहळू एक जाग होऊन डेऱ्याभोवती जमला होता. त्यातले 10-12 हुन्नरबाज पटाईत पुढे घेण्यात आले. त्यांना इशारत मिळाली, आम्ही निघताच आमची पिछाडी धरून या. वरकड सारे इथेच थांबा. वर्दी मिळताच तळ सोडायच्या तयारीनं. उत्तर रात्र सुरू झाली. बोचरा पहाट वारा सुटला. जागजागी राहुट्यात पठाण शांत सुख झाले. छातीवरच्या भवानी माळेला हातस्पर्श देऊन संभाजीराजे पुटपुटले, जगदंब. चला. डेऱ्यातून 3 मर्दाने बाहेर पडले. त्यातील एकाच्या छातीशी दुपेटे होते. निवडल्या धारकऱ्यांनी तळाचा मेना उचलला. झपाझप चालणाऱ्या संभाजीराजांचे पायठसे वेचीत 2 मर्दाने तळाबाहेर पडले. गाववेशीवरचे देऊळ आले. यादवांच्या जमावाचा म्होरक्या लगबगीने सामोरा आला. मुजरे देत म्हणाला, निघायचं? सबूर. संभाजीराजांनी मेणेवाल्यांना पुढे घेतले. अक्कासाहेब बसा आत. मेण्याचा आडपडदा हटला. मर्दानी वेशातल्या अक्कासाहेब आणि दुर्गाबाई पुढे झाल्या. संभाजीराजांनी वाकून राणू अक्कांच्या पायांना हाताची बोटे भिडविली. बाळ महाराज. आवेगाने राणू अक्कांनी त्यांना उठवून छातीशी बिलगते घेतले. सांभाळून या. अक्कांचा आवाज धरला होता. झोपल्या मदनच्या गालावर ओठ टेकत संभाजीराजे दुर्गाबाईंना म्हणाले, जपून असा. मर्दाना वेशातल्या 2ही राजस्त्रिया मेण्यात बसल्या. धारकऱ्यांनी मेणा उठविला. हत्यारबंदांनी त्या भोवती चटकन घेर धरला. मेणा पन्हाळ्याच्या रोखाने धावू लागला. पहाटेच्या अंधुक प्रकाशात अस्पष्ट होत जाणारा तो मेणा संभाजीराजे कितीतरी वेळ एकटक निरखत राहिले. तळावर वर्दी गेली. जमले मावळे सशांच्या पावलांनी तळावरून उडाले. पाठीशी 300 मावळा घेऊन पहाटेचा गारठा फोडत संभाजीराजे थेट विजापूरच्या रोखाने निघाले. होय, विजापूरच्याच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहायला त्यांना तोंड नव्हते. त्यासाठी सिद्दी मसूदची मध्यस्थी घेऊन मगच ते दौलतीत परतणार होते. धाब्याच्या घरट्यांनी दुहाती शिस्त धरलेले विजापूर समोर येताच संभाजीराजांनी वेशीवरच आपल्या पाठची घोडाईत शिबंदी थोपती केली. 2 दिवस अविश्रांत उडत्या खुरांची ही दौड सतत चालली होती. जमावातील विश्वासाचा एक जासूद पुढे घेऊन त्याच्या हातावर आपल्या बोटातील निशाणी अंगठी उतरून ठेवीत युवराज त्याला म्हणाले, ही परवल किल्ल्याच्या पहाऱ्याला दाखव. वजीर मसूद खाना सामने पेश होऊन आमचा सांगावा सांग. आम्ही जातीनिशी आलोत. खास निमित्ताने भेटीची इच्छा करतो आहोत. जी. जासूद मूठ भरून घोडा फेकीत विजापुरात घुसला. समोर दिसणारे विजापूर निरखताना संभाजीराजांना आपल्या थोरल्या महाराज साहेबांची शहाजीराजांची आठवण झाली. त्यांची सरती वर्ष याच शाहीत गेली होती. कधीच त्यांचे रूप डोळ्यात भरून घेता आले नव्हते. पुरात गेलेला जासूद मसूद खानाची भेट घेऊन परतीचा निरोप घेऊन आला. वजीराने 10-20 हत्यारबंद हशम त्याच्या संगती देऊन निरोप धाडला होता, जल्दी आना. आपल्या शिबंदीसह संभाजीराजे विजापुराच्या किल्ल्याकडे निघाले. घडी व दगडांच्या भक्कम तटबंदीने किल्ला बंदिस्त होता. तटाच्या बुरुजांवर हाती नंग्या तेगी झळकवीत हबशी धारकरी पहारा देत फिरत होते. सिद्दी मसूदला वर्दी गेली.
आपल्या मसलतगारांसह युवराजांना तो सामोरा आला. काळीशार दाढी हनवटीभोवती फिरलेल्या फरीसारख्या भरगच्च सतेजचर्येच्या संभाजीराजांचे रूप निरखतच मसूदने शिवाजीराजे कसे असतील याचा अंदाज बांधला. आइये शहजादे, म्हणत मसूदने संभाजीराजांना खांदा भेट दिली. हाताला धरून बैठकी महालात आणून त्याने युवराजांना इतमामाने बैठकीवर बसविले. वजीर, आमचा पठाणाशी बेबनाव झाला आहे. आम्ही मोगलाई सोडली आहे. संभाजीराजांनी विषयाला हात घातला. सुना है राजे, यह वजह है तुम्हें जल्दी किले में लाया है. एक मसलत हम पेश करते हैं, सुनेंगे आप? जरूर. संभाजीराजांनी मसूदचा चेहरा अंदाज घेत निरखला. जल्द से जल्द आप अपने अब्बाजान के पास लौटिए. हमें खबर है खां दिलेर खान का हिजीब अब्दुल रज्जाक फौजबंद होकर विजापुर आ रहा है, आपको कब्जे में लेने के लिए. यहाँ रहना आपको खतरे का है. आपको यहाँ रखना हमारे तख्त को धोखा है. सोचिए. ज्याचा मुलूख शिवाजीराजांनी नुकताच लुटला होता, प्रत्यक्ष संभाजीराजे, दिलेर, सर्जा यांनी रगडला होता, तो सिद्दी मसूद दूरच्या अक्कलहुशारीने मसलत घालत होता. संभाजीराजांना ठेवून घेऊन तो दिलेर आणि शिवाजीराजे या दोघा मातब्बरांना विजापूरवर हल्ला करू द्यायची संधी व कारण द्यायला तयार नव्हता. तसेच हाताशी आलेल्या संभाजीराजांना घाताने जेरबंद करून त्या दोघांचा संताप आदिलशाहीवर ओढवून घ्यायलाही तो राजी नव्हता. समोर बसलेले संभाजीराजे त्याला सोनेरी कट्यारीसारखेच वाटले असावे. देखणे धारदार, तरीही उराशी न लावता येणारे. मसूदची मसलत ऐकून संभाजीराजे विचारगत झाले. समय गमावला तर अब्दुल रज्जाकशी चकमक द्यावी लागणार. सगळ्या वाटा कोंडल्या होत्या. सिद्दी मसूदच्या मार्फतीने महाराजांशी बोलणी लावण्याइतकाही वेळ हाताशी उरला नव्हता. काय करावे सुचत नव्हते. कसला तरी निर्धार बांधत संभाजीराजे बैठकीवरून उठत म्हणाले, ठीक आहे वजीर, आम्हास विडे द्या. समाधानाची एक नकळती लकीर मसूदच्या दाढीवर तरळून गेली. पुढे होत संभाजीराजांचा हात हातात घेत तो म्हणाला, ये शाही महल है शहजादे, आपके इत्माम में यहाँ कसूर नहीं होगा. मसूदने आपल्या कारभाऱ्याला टाळी दिली. पेश आलेल्या कारभाऱ्याच्या कानात काही अस्पष्ट कुजबुज केली. जी म्हणत कारभारी बाहेर पडला. थोड्या वेळातच महालात सरपोसबंद तबके घेतलेले खिदमतगार आले. त्यांच्याकडे बघत मसूद म्हणाला, ये नजराना है राजा शिवाजी के फर्जंद के खिदमत में. हमारे हशम भी साथ रहेंगे आपके. पोशाख, बिछायती, सरंजामाच्या त्या आदिलशाही तबकांचा स्वीकार केल्याबद्दल त्यांना हातस्पर्श देताना संभाजीराजांची जबानच खिळली. कारण परतीचा म्हणून वजीराला द्यायला त्यांच्याजवळ कसलाही नजराणाच नव्हता. कारण आता तर ते 7,000 मोगली मनसबदारही नव्हते. सिद्दी मसूदचा निरोप घेऊन संभाजीराजे किल्ल्याबाहेर पडले. पन्हाळ्याचा रोख ठेवून 1,000-1,500 शिबंदीनिशी दौडू लागले. मांडाखाली दौडणाऱ्या जनावरांच्या खुरांच्या खडखडीत युवराज संभाजीराजे भोसले यांचे राजमन जागजागी अडखळू लागले. मराठ्यांच्या दौलतीहून फुटून निघणे सोपे नव्हते, पण त्याहून कठीण होते ते दौलतीत परतणे. दौडत्या संभाजीराजांना विचारांचे कायदे थडाथड फटकारून फोडून काढू लागले. कोणती सजा फरमावतील आबासाहेब आता आम्हास? अरबी जनावरांच्या खुरांना जखडून फरफट करण्याची, साखळदंड जडवून हयातभर कैदखान्यात डांबण्याची, हातपाय कलम करण्याची, टकमक टोकावरून दरी दरडीत लोटून देण्याची, की तोफेच्या तोंडी देऊन आमच्या विचारा एवढेच देहाचे तुकडे उडविण्याची, की राजगजाच्या पायी चितचुराडा करण्याची? कोणतीही सजा सामोरी येवो, आम्ही बांधल्या मनानं ती प्रसाद म्हणून कपाळी लावू. मोगली खिल्लत चढवून विटाळलेला हा देह झालाच तर त्या सजेनच पावन होईल. इच्छा एकच आहे,
कसलीही सजा फरमावण्यासाठी का होईना महाराज साहेब एकदा सामोरे यावेत. 3 साल पारखे झालेले त्यांचे चरण एक वार आम्हाला मनसोक्त डोळ्यात भरून घ्यायचे आहे. हातून झालेल्या गैरवाका बर्तावाची कसलीही सफाई आम्हाला द्यायची नाही. आसावल्या कानांनी महाराज साहेबांच्या तोंडून उमटलेली शंभूबाळ ही साद फक्त एक वार ऐकण्यासाठी जीवाची तगमग होते आहे. या एकाच हेतूनं आम्ही पन्हाळा जवळ करतो आहोत. बाकी साऱ्या उमेदी थिजल्या आहेत. शंभू या नावातील शिवपणाला आपल्या अपेशी हातांनी आम्ही काळीमा फासला आहे. या बेगुमान पावलांनी आमची बांडी हयात वाहतीला लावली आहे. जे नेताजींनी प्रतापरावांनी दिलं नाही ते काळजाचा देठ कुरतडणारे चिवट दुःख पुत्र असून आम्ही महाराज साहेबांना दिले आहे. अभय मागण्याचा कुठलाही अधिकार आम्हाजवळ नाही. बाकी तो विचारही मनाला शिवत नाही. पण या अशा आम्हाला महाराज साहेब भेटतील, आमचं करंट तोंड बघतील की इथंही आमचं कमनशीब सवयीप्रमाणे बाजी मारणार? नाही, आम्ही कुणाचे मनसबदार नाही, युवराज नाही. आहोत एक माणूस, एक भोसला. मिटल्या ओठी पडल्या गर्दनीनं का होईना आमच्या जन्मदात्याचं एक वेळ दर्शन घेण्याचा आमचा अधिकार आहे. प्राणबाजीनं आम्ही तो कमवू. महाराज साहेब नाही भेटले तर आम्ही आतल्या आत घुसमटून संपून जाऊ. पेटत्या वणव्यात झळींनी धूर लोटांनी जीव कोंडलेला शार्दूल गरगरा फिरत भांगा शोधण्यासाठी धडपडावा तसे ते राजमन धडपडू लागले. सुन्न बधीर झालेल्या संभाजीराजांच्या ताकदवर खोटा खाऊन मांडाखालचे जनावर फेसाटले. गर्द झाडीने घेर टाकलेल्या किल्ले पन्हाळ्याचा पायथा आला. शिबंदी थोपवून संभाजीराजांनी एका धारकऱ्यामार्फत किल्ल्यावर वर्दी दिली. उभा पन्हाळगड थरारून उठला. युवराज परतले. ही वार्ता वाऱ्यावर स्वार होऊन गडभर पसरली. माणसांच्या झुंडीच्या झुंडी चौदरवाजांच्या रोखाने धावू लागल्या. किल्लेदार विठ्ठल त्रिंबक महाडकर, संगती हवालदार बहिर्जी इंगळे, हिरोजी फरजंद, कृष्णाजी व सोमाजी बंकी अशी मंडळी घेऊन चौदरवाजांकडे निघाले. विठ्ठलपंतांनी पायथ्याला निरोप धाडला. अनमान करू नये, वर फौजेसुद्धा निघून यावे. संभाजीराजे आपल्या शिबंदीसह पन्हाळ्याची चढण चढू लागले. 4 दगडबंद कमानींनी बंदिस्त असा पन्हाळ्याचा चौदरवाजा आला. रायगडी जेव्हा नेताजी पालकर परतले तेव्हा गडाची माणसे गोंधळली नसतील तेवढी पन्हाळगडाची माणसे संभाजीराजांकडे गोंधळून बघत होती. विठ्ठलपंत पुढे झाले. क्षणभर मुजरा द्यावा की कसे या विचाराने गोंधळले. पुन्हा निर्धाराने मन बांधून त्यांनी युवराजांचे स्वागत आहे म्हणत तिवार मुजरा घातला. तो बघितल्यानंतर जमल्या जमावाला भान आले. एक एक हात मुजरा झडवू लागला. समोर उभा असलेला हिरोजी फरजंद मात्र गुमान होता. किल्लेदारांच्या पाठीशी होत संभाजीराजे बालेकिल्ल्याकडे चालले. एरव्ही खाशांच्या आगमनाबरोबर झडणारी नौबत आज पन्हाळ्यावर झडली नव्हती. बालेकिल्ल्याचा बैठकी महाल आला. मोजड्या उतरून संभाजीराजे महालात आले. संथ बोलीत विठ्ठलपंतांना म्हणाले, किल्लेदार, रायगडी खलिता द्या. लिहा, आम्ही कबिल्यासह पन्हाळगडी पावलो आहोत. ते ऐकताना आत्तापर्यंत वर असलेली विठ्ठलपंतांची गर्दन पडली. त्यांनी कसलाच प्रतिसाद दिला नाही. ते जाणवलेले संभाजीराजे आवाज तोलीत पुन्हा म्हणाले, आम्ही सांगितलं ते ऐकलत? खलिता टाकोटाक जाऊ द्या. जी, पण विठ्ठलपंतांचा आवाज पार पडला होता. पण काय? कसं बोलावं? जबान उचलत नाही युवराज. आम्ही छत्रपतींचे चाकर. राजकुळाची भली बुरी खबर खाशांच्या कानी घालताना आतड्यांची तोड होते. मतलब? साफ बोला पंत. युवराज, आपला कबिला दिलेरच्या पठाणांना मागं हस्तगत झाला.
अक्कासाहेब आणि धाकट्या युवराजनी दस्त झाल्या. घडू नये ते वाईट घडलं आहे. पंत, सापाच्या आक्रस्त्या वेटोळ्यांसारखे संभाजीराजांच्या पिंढऱ्यात गोळे भरले. डोळ्यांसमोर काजवेच लखलखले. बालेकिल्ल्यासह उभा पन्हाळगड नदीच्या पात्रातील गरगरत्या पंतीसारखा त्यांच्या भोवती फिरू लागला. त्या गरगरीतूनच लाटाच लाटा उसळू लागल्या. बाळ महाराज, काय करून बसलात हे? आम्हाला एकले सोडा, म्हणत संभाजीराजांनी विठ्ठलपंतांकडे पाठ केली. पंत बाहेर पडताच उभे राहणे मुश्किल झालेले संभाजीराजे महालाच्या मंचकावर कोसळले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोरून पठाण दिलेर खान हलेना. हाती कोरडा घेऊन गर्दन मागे टाकीत तो खदखदा हसत संभाजीराजे भोसले या मोगली मनसबदारावर निर्दय कोरडे ओढीत गरजत होता. होश रखो, तुम्हारा कबीला हमारे जनाने में है. अक्कासाहेब, अक्कासाहेब, भोसलाई आतडे आतल्या आत तुटू लागले. थोरल्या बाईंची आठवण झाली की जीव टांगणीला पडतो, म्हणणाऱ्या मदनसिंहाला छातीशी कवटाळलेल्या दुर्गाबाई हाती माडग्याचा वाडगा घेऊन विचारू लागल्या, हे असं पठाणांच्या संगतीत कुठवर फिरावं? कशासाठी? गलबलून गेलेल्या संभाजीराजांचे ओठ दाताच्या पकडीत जाताना असहाय्य पुटपुटले. आबासाहेब, आमच्या करणीची सजाही तुमच्या अगोदर पठाणानंच आम्हास द्यावी. भाग 89 समाप्त.